अभिनेत्री माधुरी दीक्षितची निर्मिती असलेला पंचक हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. चित्रपटाच्या स्क्रिप्टबद्दल माधुरी म्हणाली, जेव्हा पहिल्यांदा मी ही कथा ऐकली तेव्हा मला हा विषय फारच वेगळा वाटला. मी या विषयावरील एकही चित्रपट यापूर्वी पाहिला नव्हता. पंचक हा अंधश्रद्धेवर आधारलेला चित्रपट नसून भीतीने घरात कसे प्रसंग घडतात याला चित्रपटात विनोदी स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. तर इंडियन एक्सप्रेसला मुलाखत देताना माधुरीने तिच्या आयुष्यातला एक प्रसंग सांगितला. यावेळी अंधश्रद्धेबद्दल तिला विचारण्यात आलं तेव्हा ती म्हणाली, मी अजिबात अंधश्रद्धाळू नाहीये, पण रोजच्या जीवनात याबद्दल आपण अनेक गोष्टी करत असतो. ये अच्छा हो गया असं कोणी म्हटलं की मी पटकन टचवूड म्हणते किंवा बोटं मोडते. 12वीची परीक्षा देताना मी सगळ्या पेपरसाठी एकच शर्ट घातला होता. माझा पहिला पेपर चांगला गेला. मग मला वाटलं की हा माझा लक्की शर्ट आहे, म्हणून पुढच्या पेपरला मी पुन्हा तोच शर्ट घातला. त्यानंतर सेम शर्ट घालून मला एक पेपर साधारण बरा गेला, फारसा चांगला गेला नाहीच. तेव्हा माझी आई मला म्हणाली होती की लक्की शर्ट वगैरे असं काहीच नसतं, तुम्ही किती प्रयत्न करता हे महत्वाचं असतं. तिचा तो सल्ला मला आजतागायत लक्षात आहे. तुम्हाला पंचक हा सिनेमा आवडला का आणि अंधश्रद्धेवर तुमचा असा एखादा किस्सा आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी.